श्री स्वामी समर्थ. कलियुगी नालायक मुलगा आपल्या म्हाताऱ्या आईकडून त्याच्या पत्नीचे रोज पाय दाबून घेत असे. म्हाताऱ्या आईनेही सुनेला आणि मुलाला धडा शिकवला. छटीचं दूध आठवायला भाग पाडले. प्रत्येक पालकाने हा मार्ग नक्कीच अवलंबावा. प्रेक्षक बंधूंनो, जीवनात आईवडिलांचे स्थान देवतांप्रमाणे असते. ते आपल्याला वाढवतात, संस्कार देतात आणि प्रत्येक परिस्थितीत आपली ढाल बनून उभे राहतात. शास्त्रांमध्ये म्हटले आहे, मातृदेवो भव, पितृदेवो भव, म्हणजेच आईवडील देवतांप्रमाणे पूजनीय आहेत. पण आजच्या काळात काही लोक या देवतांना विसरून स्वतःच्या स्वार्थासाठी अंध होतात. ते आपल्या आईवडिलांच्या त्याग आणि प्रेमाकडे दुर्लक्ष करतात, हा विचार करून की त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक सुख त्यांचा अधिकार आहे. मित्रांनो, जो व्यक्ती आपल्या आईवडिलांचा अपमान करतो तो जीवनात शांती आणि समृद्धी गमावतो. पुत्र तोच जो आईवडिलांचा आदर करतो आणि आपल्या कर्तव्यांचे पालन करतो. जो असे करत नाही तो मुलगा म्हणवून घेण्यास योग्य नाही. ही कथा अशा एका आईची आहे जिने आपल्या मुलाला स्वतःचा जीव लावून वाढवले, पण तिच्या मुलाने आणि सुनेने तिच्या सर्व अपेक्षांचा चुराडा केला. कथेची सुरुवात सूरजपूर नावाच्या एका छोट्याशा गावातून होते, जिथे सावित्री देवी तिच्या मुलासोबत अभिषेकसोबत राहत होती. सावित्री देवीचा पती तरुणपणीच गमावले होते, पण तरीही तिने मुलाला कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. तिला तिच्या मुलाला अभिषेकला शिकवून सवरून मोठा माणूस बनवायचे होते, पण काळाने नात्यांचे अर्थ बदलून टाकले. सूरजपूर गावातील सावित्री देवी एक विधवा महिला पतीच्या निधनानंतर मुलाला खूप प्रेमाने आणि मेहनतीने वाढवत होती. आपल्या छोट्या शेतातून थोडेसे उत्पन्न काढून आणि शिवणकाम करून त्यांनी अभिषेकला शिकवले, लिहवले, जेणेकरून तो एक सन्माननीय जीवन जगू शकेल. आज तोच अभिषेक शहरात मोठा माणूस बनला होता. त्याची पत्नी प्रिया सुद्धा शिकलेली आणि आधुनिक विचारांची होती. सावित्री सुद्धा आता त्यांच्यासोबत राहत असे. पण काळानुसार सावित्री देवीचा घरातील दर्जा बदलू लागला. एक दिवस सावित्री देवीने मुलासाठी चहा तयार केला आणि तो खोलीत आणून ठेवायला गेल्या. अभिषेक बेडवर बसून पेपर वाचत होता. जसे त्याने आपल्या आईला खोलीत पाहिले, त्याचा चेहरा रागाने लाल झाला. तो ओरडत म्हणाला, आई, मी किती वेळा सांगितले आहे की माझ्या खोलीत येऊ नकोस. तुझ्या सर्दी खोकल्यामुळे खोलीत दुर्गंधी पसरते. प्रत्येक वेळा सॅनिटायझर करावा लागतो. तू एका कोपऱ्यात राहा. हे तुझे गाव नाही आहे. सावित्री देवीने थरथरत आवाजात सांगितले. बाळा, मी फक्त तुझ्यासाठी चहा आणला आहे. ठीक आहे, चहा ठेव आणि लगेच बाहेर जा, अभिषेकने कठोर स्वरात म्हणाला. त्याच्या या बेरकीपणाने सावित्री देवीचे डोळे भरून आले, पण त्या काहीच बोलल्या नाहीत. जसे त्या वळल्या, अभिषेकने पुन्हा ओरडून सांगितले, तू उभी राहून मला का पाहतेस? बाहेर जा. मित्रांनो, याच्यावेळी प्रिया, अभिषेकची पत्नी, खोलीत आली. ती सजलेली होती आणि तिच्या चेहऱ्यावर थकव्याचे भाव होते. अभिषेकजवळ येऊन हसत हसत ती म्हणाली, डार्लिंग, पार्टी कशी होती? माझा संपूर्ण शरीर दुखत आहे. नाचण्यामुळे आणि उशिरा रात्रीच्या पार्टीनंतर आज माझ्याने कोणतेच काम होणार नाही. सावित्री देवी आपले अश्रू लपवून मागे वळू लागल्या. पण प्रियाने त्यांना पाहून लगेचच विचारले, ही म्हातारी इथे काय करत आहे? अभिषेकने उदासीनतेने उत्तर दिले, काही नाही, आई चहा देण्यासाठी आली होती. मग अभिषेक आईला म्हणाला, आई, पहा ना, प्रिया किती थकून आली आहे. जा, तिच्यासाठी गरम तेल घेऊन ये आणि तिच्या पायांची मालिश कर. मित्रांनो, हे दाखवते की कसे काही लोक आपल्या आई वडिलांच्या त्याग आणि बलिदानाला विसरून त्यांच्यासोबत अपमानजनक वर्तन करू लागतात. जी संतती आपल्या आईवडिलांची सेवा करत नाही, ती ना या लोकात सुखी राहते ना परलोकात. आईवडील आपल्या जीवनाचा पाया असतात. त्यांचा आदर आणि सेवा करणे हे संततीचे धर्म आहे. पण जेव्हा संस्कारांच्या जागी स्वार्थ येतो, तेव्हा नाती तुटू लागतात. सावित्री देवींच्या मनात हा प्रश्न घर करू लागला की खरंच त्यांनी हेच दिवस पाहण्यासाठी मुलाला वाढवले होते का? आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचे वर्षे या अपमानासाठी घालवले होते का? सावित्री देवीच्या डोळ्यात मुलाचे आणि सुनबाईचे बोलणे ऐकून अश्रू भरून आले. त्यांनी गरम तेल आणले, पण त्यांच्या हृदयात वेदना आणि राग यांचा कल्लोळ माजला होता. त्यांनी आयुष्यभर त्याग आणि प्रेमाने आपल्या मुलाला वाढवले होते, पण आज त्याच मुलाने त्यांच्या ममतेचा आणि त्यागाचा अपमान केला होता. जसे त्या परतल्या आणि प्रियाकडे तेल घेऊन पोचल्या, तेव्हा त्यांनी पाहिले, प्रिया अभिषेकला हसत हसत म्हणत होती, तुमच्या आईला समजवा, हे त्यांचे गाव नाही आहे. त्यांना हे मोठ्या शहराचे रीतिरिवाज कधीच समजणार नाहीत. मित्रांनो, हे ऐकताच सावित्री देवींचा संयम सुटला. अचानक सावित्री देवीने जवळ जाऊन प्रियाच्या गालावर एक जोरदार चापट मारली. चापट मारल्याचा आवाज ऐकताच खोलीत शांतता पसरली.
प्रिया आणि अभिषेक दोघेही स्तब्ध झाले. रागाने अभिषेक ओरडला, आई, तुझी ही हिंमत कशी झाली? सावित्री देवीने काहीच उत्तर दिले नाही आणि अजून एक चापट अभिषेकच्या गालावर मारली. मग रागाने थरथरत म्हणाल्या, बस, खूप झाले. तुमच्या लोकांची बदतमीजी आता सहन होणार नाही. लाज वाटायला हवी तुम्हाला. तुम्हाला तुमच्या आईबद्दल इतकी सुद्धा इज्जत नाही की कमीत कमी माझ्या वयाचा तरी विचार केला असता. मित्रांनो, प्रिया सुद्धा रागाने म्हणाली, सासूबाई, आपल्या मर्यादेत राहा. तुम्ही स्वतःला काय समजता? पण सावित्री देवींच्या मनात जणू वर्षानुवर्षे दडलेली वेदना आणि राग उसळून आला होता. त्यांनी प्रियाच्या गालावर अजून एक थप्पड मारत म्हणाल्या, खूप जास्त सवलत दिली होती मी तुला. ना तू माझी संस्कृती समजलीस ना संस्कार. 4 पुस्तकं काय वाचलीस तू? तुझी सभ्यता विसरलीस. जर मी अजून 4 चापट मारल्या तर तुझा सगळा बनावटपणा बाहेर येईल. मग त्यांनी अभिषेककडे वळून म्हटले, आणि तू काय विचार करतोस? ही सून तुझी पत्नी आहे याचा अर्थ असा नाही की तू आपल्या आईच्या दुःख आणि सन्मानाला विसरशील. आज तू माझ्या चहाला संसर्गाचा कारण समजतोस, पण जेव्हा तुझ्या लहानपणी तुला वारंवार मलेरिया, उलटी आणि कितीतरी आजार झाले होते तेव्हा मी कधीही तुला स्वतःपासून दूर ठेवले नाही. मी रात्र रात्र जागून तुझी काळजी घेतली, तुझ्यासाठी देवाकडे नवस केले, आणि आज त्याच आईला तू परकी केली आहेस. अभिषेक आणि प्रिया चुपचाप उभे होते. सावित्री देवींच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण त्यांचा आवाज अजूनही ठाम होता. त्यांनी पुढे म्हटले, तुम्ही लोक स्वतःला शिकलेले म्हणवता, पण जर शिक्षणाचा अर्थ हा असेल की मोठं होऊन आपल्या आई वडिलांचा अपमान करावा, तर अशा शिक्षणावर लाज आहे. अशिक्षित लोक तुमच्यापेक्षा चांगले असतात. किमान ते आपली संस्कृती आणि आई वडिलांचा सन्मान तरी करतात. सावित्री देवींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, मी यासाठी माझं आयुष्य पणाला लावलं होतं का? यासाठीच प्रत्येक संकट सहन केलं होतं की तू मोठं होऊन माझ्या सन्मानाला चिखलात तुडवशील? हाच तो दिवस पाहण्यासाठी मी तुला माझ्या पदराला बांधून वाढवलं होतं. दर्शक मित्रांनो, खोलीत शांतता होती. अभिषेक आणि प्रियाला काय बोलावे हेच समजत नव्हते. पहिल्यांदा सावित्री देवींनी आपला राग व्यक्त केला होता आणि हा राग त्यांच्या अनेक वर्षांच्या अपमान आणि उपेक्षेचा परिणाम होता. सावित्री देवींनी जेव्हा आपल्या मुलाला आणि सुनेला स्पष्ट बोलले तेव्हा ते दोघेही स्तब्ध झाले. त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती की त्यांची नेहमी शांत राहणारी आई असा धैर्य दाखवू शकेल. सावित्री देवींच्या चेहऱ्यावर आशा होती, पण त्यांच्या डोळ्यात वेदनेने भरलेला ठामपणा झळकत होता आणि त्या रडत होत्या. सावित्री देवींच्या जीवनातील ही कडवी सत्यता होती की भरल्या तारुण्यात विधवा होऊन त्यांनी एकट्याने आपल्या मुलाला अभिषेकला वाढवले. त्यांनी दिवस रात्र मेहनत करून अभिषेकला शिकवले, मोठे केले, यशस्वी माणूस बनवलं आणि त्याचे लग्न लावून दिले. त्यांना असे वाटत होते की सुनेच्या येण्याने त्यांच्या जीवनातील एकाकीपणा संपेल आणि त्यांना काही आधार मिळेल. पण नशिबाला कदाचित काहीतरी वेगळंच मान्य होतं. अभिषेकची पत्नी प्रिया हळूहळू घराचे वातावरण बिघडवू लागली. सावित्री देवींचा सन्मान संपुष्टात आला होता. त्यांची प्रत्येक गरज सुनेने एक ओझं म्हणून पाहिली. अंघोळ धुण्यापासून ते खाण्यापिण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीवर निर्बंध लादले. 1 महिना आधीची गोष्ट आहे. अभिषेक आणि प्रियाच्या लग्नाचा वाढदिवस होता. घरात मोठी तयारी सुरू होती. संपूर्ण घर लाइटिंग आणि सजावटीने सजवले जात होते, पण सावित्री देवींना घराबाहेर एका छोट्या खोलीत हकलले गेले. त्या तिथेच आपल्या खाटेवर होऊन आराम करत होत्या. अचानक दारावर एक जोरदार धक्का बसला. 2 माणसं आत आली आणि सावित्री देवींना खाटेसकट उचलून एका बाजूला ठेवून दिलं. सावित्री देवी घाबरून उठल्या आणि विचारलं, हे सगळं काय चाललं आहे? तुम्ही कोण आहात? त्या माणसांपैकी एकाने म्हटले, आजी, आम्हाला या खोलीत पंखा काढायला सांगितले आहे म्हणून तुम्हाला इथून बाजूला केले. सावित्री देवींनी आश्चर्याने विचारले, तुम्हाला कोणी पाठवले आहे? त्या माणसाने उत्तर दिले, तुमच्या सुनेने. मित्रांनो, एवढ्यात प्रिया देखील तिथे पोहोचते. तिने रागाने सांगितले, अरे, लवकर करा, हा पंखा बाहेरच्या वरांड्यात लावायचा आहे. थोड्याच वेळात पाहुणे येतील. सावित्री देवींनी आपल्या सुनबाईला विचारले, सुनबाई, हा पंखा का काढतेस आणि पंख्याशिवाय मी इथे कशी राहू शकेन? आधी तुम्ही माझा आरामदायक बिछाना काढून ही लाकडी खाट दिली, ज्यामुळे माझ्या पाठदुखीचा त्रास वाढतो आहे. आता जर हा पंखा काढलात तर मी कशी शांतपणे झोपू शकेन? प्रियाने वैतागून सांगितले. म्हातारी, तुला 3 वेळचं जेवण आणि चप्पर मिळतं, तेवढंच खूप आहे. यासाठी देवाचे आभार माननीय. आता तुला बिछाना आणि पंखाही पाहिजे? तुला माहीत आहे का की वीजबिल किती येतं? तुला काही करायचं नसतं, फक्त होऊन राहायचं.
महाराणी होण्याची सवय लावू नकोस. मित्रांनो, त्या दिवशी सावित्री देवी थकलेल्या अवस्थेत आपल्या खाटेवर बसल्या होत्या. त्यांच्या खोलीतून पंखा काढला गेला होता आणि गरमीने त्यांची अवस्था खूपच वाईट झाली होती. घरात सर्वत्र चहलपहल होती. त्यांचा मुलगा अभिषेक आणि सून प्रिया यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. संपूर्ण घर सजावटीने झगमगत होते. पण सावित्री देवींच्या वाट्याला फक्त एक अंधारी कोठडी आणि अपमानास्पद शब्द आले होते. त्याचवेळी घराच्या स्वयंपाकघरात हलवाईने प्रियाला म्हटले, मॅडम, माझा कामगार आजारी आहे. मी दुसऱ्या व्यक्तीला बोलावले आहे, पण त्याला थोडा वेळ लागेल. स्वयंपाक सुरू करण्यासाठी मला एका कामगाराची गरज आहे. प्रियाने हलवाईला विचारले, तुला कोणत्या कामासाठी कामगार हवा आहे? हलवाई म्हणाला, भाजी चिरणे, घाणेरडे भांडे धुणे, टेबल साफ करणे आणि पुरणपोळी लाटणे अशा कामांसाठी. ही सगळी कामं एकट्याने करणं खूप अवघड आहे. मित्रांनो, हे ऐकून प्रिया हसली आणि म्हणाली, तू काळजी करू नकोस. माझ्याकडे एक कामगार आहे जी ही सगळी कामं एकटीच करेल. काही वेळातच प्रिया सावित्री देवींकडे गेली. तिने त्यांना जबरदस्तीने स्वयंपाकघरात नेले आणि हलवाईला म्हणाली, ही घे तुझी कामगार. आता यांना सांग तुला काय काम करून घ्यायचं आहे. हलवाईने सावित्री देवींकडे पाहताच तो आश्चर्यचकित झाला. त्याने प्रियाला म्हटले, मॅडम, या खूपच वयस्कर आहेत. त्या इतकं मोठं काम करू शकतील का? त्यांच्याकडून हे मोठमोठे भांडे उचलता येणार नाहीत. प्रियाने थंडपणे उत्तर दिलं, तुला फक्त तुझं काम करायचं आहे. त्यांची काळजी करू नकोस. त्यांना जे सांगशील ते सगळं करतील. असं म्हणत ती तिथून निघून गेली. हलवाईने सावित्री देवींकडे पाहिलं आणि दयाळू स्वरात म्हटलं, आई, हे भाज्यांचं ढीग दिसतोय का? तुला ह्या सगळ्या भाज्या चिरायच्या आहेत. पण खरं सांगू, तुझं वय बघून मला हे सांगणंही योग्य वाटत नाही. घरात कोणी नाही का जो तुझी मदत करू शकेल? सावित्री देवी म्हणाल्या, बाळा, जेव्हा नशीब खराब असतं तेव्हा वय आणि परिस्थितीशी लढणं व्यर्थ असतं. हे घर कधी काळी माझं होतं, इथे आनंद नांदायचं. पण आता माझी सून आणि मुलगा हे स्वतःच मानतात. मी इथे परक्या वस्तूप्रमाणे होऊन आहे. 2 वेळच्या जेवणाच्या बदल्यात ते माझ्याकडून प्रत्येक ती कामं करवून घेतात, जी करणे आता मला शक्य नाही. हलवाईने आश्चर्याने विचारलं, आई, हे खरं आहे का की तू या घराची मालकी नसूनही नोकराणीसारखी काम करतेस? सावित्री देवी हळूच हसत म्हणाल्या, कसली मालकीण बाळा, मी फक्त एक म्हातारी आहे जी त्यांच्यासाठी एक ओझा आहे. ते माझ्यावर उपकार करत आहेत की मला जेवण आणि छप्पर देत आहेत. हलवाईने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, आई, लोक आई वडिलांना म्हातारपणी ओझे का समजतात? हलवाई त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होता. सावित्री देवी थकून स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात बसून भाज्या चिरत होत्या. दिवसभराची धावपळ आणि अपमानाने त्यांचं शरीर आणि मन दोन्ही तुटलं होतं. हलवाईने त्यांच्या प्रती सहानुभूती व्यक्त केली, पण सावित्री देवी हसत म्हणाल्या, बाळा, आता मला काय करायचं आहे ते सांग. म्हाताऱ्या हाडांसोबत मी थोडं हळूहळू काम करू शकेन. जर बोलण्यात वेळ गेला तर उशीर होईल आणि तुला ओरडा ऐकावा लागेल आणि मला माझं जेवणसुद्धा मिळणार नाही. हलवाई त्यांच्या बोलण्यावर काहीही न बोलता कामात गुंतला. काही वेळात पाहुण्यांचं येणं सुरू झालं. घरात चहलपहल आणि आनंदाचं वातावरण होतं. पण सावित्री देवींना हे सगळं पाहण्याची संधी मिळाली नाही. त्याचवेळी प्रिया स्वयंपाकघरात आली आणि मोठ्या आवाजात म्हणाली, ऐक म्हातारे, मी सगळ्या पाहुण्यांना सांगितलं आहे की माझी सासू तीर्थयात्रेला गेली आहे, म्हणून कोणत्याही परिस्थितीत बाहेर येऊ नकोस. जर चुकून सुद्धा तुझा चेहरा दिसला तर मला उत्तर द्यावं लागेल. सावित्री देवींनी डोकं झुकवून होकार दिला आणि म्हणाल्या, ठीक आहे सुनबाई, मी बाहेर येणार नाही. त्यांना माहीत होतं की वाद घालून काही साध्य होणार नाही. मित्रांनो, पार्टी सुरू झाली होती. स्वयंपाकघरात जेवण तयार करण्याची घाई होती. हलवाई जेवण बनवण्यात व्यस्त होते. पण सावित्री देवींचं काम संपत नव्हतं. त्या संपूर्ण दिवसभर घामाने भिजत भांडी घासत होत्या, भाज्या चिरत होत्या आणि लहान मोठी कामं करत होत्या. हलवाई अधूनमधून बाहेर जाऊन पंख्याखाली थोडा वेळ बसत होता, पण सावित्री देवींना तोही आराम मिळत नव्हता. त्यांच्या खोलीतला पंखाही काढून टाकला होता आणि तिथे जाऊन विश्रांती घेणं त्यांच्यासाठी शक्य नव्हतं. काही तास गेले. हलवाईने सावित्री देवींना म्हटलं, आई, आता पार्टी संपली असं समजा. थोडं खाऊन घ्या आणि मग बाहेर जाऊन आराम करा. सावित्री देवींना खूप भूक लागली होती. सकाळपासून त्यांनी एक घाससुद्धा खाल्ला नव्हता. पण त्यांच्या मनात भीती होती की जर सुनबाईंनी त्यांना खाताना पाहिलं तर त्यांचं खाणं पिणंही बंद होईल. थकलेल्या सावित्री देवींनी विचार केला की खाऊन बाहेर जाऊन आराम करेन, पण बाहेर सुद्धा फक्त गरमी
आणि थकावट होती. रात्र झाली आणि सगळे पाहुणे निघून गेले तेव्हा प्रिया स्वयंपाकघरात आली. तिने हलवाईला पैसे देत म्हटले, हे घे तुझे पैसे, आता तुझे सामान आवर आणि निघून जा. हलवाई म्हणाला, मॅडम, भांडी धुण्यासाठी एक साबण द्या आणि माझ्या कामगाराला थोडं खायला द्या, तो सगळी भांडी धुवून टाकेल. प्रियाने नकारात्मक स्वरात उत्तर दिलं, इतर कोणालाही काही देणार नाही. भांडी धुण्यासाठी माझ्याकडे आधीच म्हातारी आहे, मी फुकट कोणाला पैसे का देऊ? आणि जेवणाच्या बाबतीत उरलेलं जेवण तुम्ही लोक घेऊन जा, यापेक्षा जास्त काही मिळणार नाही. हलवाईने हे ऐकून म्हटलं, मॅडम, एवढी मोठी मोठी भांडी ही बिचारी आई कशी धुणार? त्यांना ही भांडी हलवलीही जाणार नाहीत. पार्टीसाठी एवढे पैसे खर्च केले आहेत तर थोडे अजून खर्च करा, काय फरक पडेल? पण प्रियाने रागाने म्हटलं, तुला या म्हातारीची फार काळजी आहे का? बघ, तुला तुझे पैसे मिळाले आहेत, आता तुझा रस्ता धार. मित्रांनो, हलवाईने शांतपणे आपल्या कामगाराला उरलेलं जेवण गोळा करण्यास सांगितलं. जाताना त्याने सावित्री देवींकडे करुणेने पाहिलं. त्याच्या मनात विचार आला की एवढ्या त्याग आणि प्रेमानंतरही एक आई आपल्या मुलाच्या आणि सुनबाईच्या घरात अशा अवस्थेत राहत आहे. सावित्री देवीने हलवाईचा कटाक्ष पाहिला पण काहीही बोलल्या नाहीत. त्या फक्त चुपचाप आपलं काम करत राहिल्या. हा त्यांचा रोजचा अनुभव होता आणि कदाचित आता त्यांना याची सवय झाली होती. पार्टी संपली होती. दिवसभराच्या थकव्याने सावित्री देवी स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात बसल्या होत्या. अजून त्यांच्यासाठी आरामाचा वेळ नव्हता. तेवढ्यात प्रिया स्वयंपाकघरात आली आणि कठोर स्वरात म्हणाली, ऐक म्हातारे, अजून काम संपलेलं नाही. ही सगळी भांडी आता तुलाच धुवायची आहेत. थोड्याच वेळात लोक ती नेण्यासाठी येतील. त्यानंतर या ठिकाणी साफसफाई करायची आहे. पटकन कामाला लाग. सावित्री देवीने हळू आवाजात म्हटलं, सुनबाई, मला खूप भूक लागली आहे. सकाळपासून काहीच खाल्लं नाही. आधी मला काही खायला दे, मग मी ही सगळी कामं करीन. प्रिया रागाने डोळे वटारत म्हणाली, आधी सगळी कामं संपव, मग तुला खायला मिळेल. मला माहीत आहे, जर तुला आधी खायला दिलं तर तू सुस्त होशील आणि कामाला उशीर करशील. त्यामुळे आधी काम कर. सावित्री देवींसाठी अपमान आणि थकवा सहन करणं खूपच कठीण झालं होतं. सकाळपासून त्यांनी एक घासही खाल्ला नव्हता, पण त्यांनी सुनबाईला काहीही सांगण्याचं धाडस केलं नाही. त्यांचे अश्रू त्यांच्या गालांवरून वाहू लागले. चुपचाप त्यांनी भांडी गोळा करायला सुरुवात केली. भांडी धुताना त्यांचा एक हात एका मोठ्या पातेल्याच्या झाकणावर गेला. जसं त्यांनी झाकण उचललं, त्यांची नजर आश्चर्याने भरली. पातेल्यात मिठाई, गाजराचा हलवा, पनीरची भाजी आणि चटणी ठेवली होती. हे पाहून त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी भरले. त्यांना समजलं की हा हलवाईचा कारनामा आहे. जाताना त्याने त्यांच्यासाठी हे पदार्थ ठेवले होते. सावित्री देवीने मनोमन हलवाईला आशीर्वाद दिला आणि पटापट खायला लागल्या. थोडं खाल्ल्यावर त्यांना थोडा आराम वाटला, पण त्यांचा थकवा अजूनही शिल्लक होता. मोठ्या मोठ्या भांड्यांना धुताना त्यांचं शरीर थकलं होतं. भांड्यांच्या मधोमध झुकलेल्या सावित्री देवींना पाहून त्यांचा मुलगा अभिषेक, ज्याला आता शहरात लोक अभिषेक बाबू म्हणायचे, स्वयंपाकघरात आला. त्याने आपल्या आईकडे पाहिलं आणि टोमणा मारत म्हणाला, हे काय आई, जरा अजून जोर लाव. खातेस तर एवढं सगळं कुठं जातं? एवढी सुद्धा ताकद नाही का तुझ्यात? सावित्री देवीने थांबून आपल्या मुलाकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर वेदना आणि दुःख स्पष्ट दिसत होतं. त्यांनी हळू आवाजात म्हटलं, हो बाळा, खाते तर खूप, पण अन्न नाही. शिव्या आणि अपमान. त्या रडू लागल्या आणि म्हणाल्या, लोक मुलांना म्हातारपणाचा आधार मानतात. देवाकडे हीच प्रार्थना करतात की त्यांची मुलं मोठं होऊन त्यांचा आधार बनतील. पण हे कोण जाणतो की तो आधार देण्यास योग्य असेल की आपल्यालाच तोडून टाकेल. मित्रांनो, अभिषेकने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि बाहेर गेला. सावित्री देवी चुपचाप आपल्या कामात गुंतल्या. त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते, पण त्या काहीही बोलू शकल्या नाहीत. 4-5 दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. सावित्री देवी अंगणात झाडू मारत होत्या. प्रिया तिथेच बसून मेकअप करत होती. तेवढ्यात तोच हलवाई आला. त्याला पाहून प्रिया चकित झाली आणि म्हणाली, काय झालं, तू का आलास? हलवाईने खूप नम्रतेने म्हटलं, मॅडम, त्या दिवशी माझी एक पळी इथेच राहिली होती. कदाचित ती इथेच कुठेतरी असेल. ती घ्यायला आलो आहे. प्रियाने वैतागून म्हटलं, ठीक आहे, जा, स्वयंपाकघरात शोध. पण लक्षात ठेव, ही म्हातारी तुझ्यासोबत जाईल. आमचं कुठलं सामान तू तुझ्यासोबत घेऊन जाऊ नकोस. प्रियाचा हा टोमणा ऐकून हलवाईने सावित्री देवींकडे पाहिलं. त्या काहीही न बोलता हलवाईसोबत स्वयंपाकघरात गेल्या. स्वयंपाकघरात पोहोचताच हलवाई सावित्री देवींकडे पाहत म्हणाला, आईजी, मी पळीच्या बहाण्याने आलो आहे. खरं तर गोष्ट काहीतरी वेगळीच होती.
त्या दिवशी तुमचं स्वयंपाकघरातलं काम पाहून मी थक्क झालो होतो. या वयातही तुम्ही एवढ्या कौशल्याने भाज्या चिरता आणि स्वयंपाक करता, जणू तुमच्यात मोठी कला आहे. आणि तुमच्या हातच्या खिरीबद्दल तर काही बोलायलाच नको. त्याच खिरीने मला इथं ओढून आणलं आहे. सावित्री देवींनी हलवाईचं बोलणं ऐकून थोडा विचार केला. त्यांनी विचारलं, बाळा, तुला काय म्हणायचंय? हलवाई हसत म्हणाला, आई, मी तुमच्यासाठी एक संधी घेऊन आलो आहे. इथल्या शहरातल्या मोठ्या सेठच्या नातवाचा अन्नप्राशन सोहळा आहे. जर तुम्ही तिथं तशीच खीर तयार केली तर विश्वास ठेवा, तुमचं आयुष्य बदलून जाईल. लोक तुम्हाला ओळखू लागतील आणि तुम्हाला चांगले पैसेही मिळतील. हलवाईचं बोलणं ऐकून सावित्री देवींनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, बाळा, हे बोलायला जितकं सोपं वाटतंय तेवढं करायला कठीण आहे. मी इथून बाहेर कशी जाऊ शकते? माझ्या मुलाने आणि सुनबाईने मला कैद करून ठेवलं आहे. जर त्यांना कळलं की मी बाहेर काम करते तर ते मला आणखी जास्त काम करायला लावतील. नाही बाबा, नाही, तू हे राहू दे. मी आता माझ्या परिस्थितीशी जुळवून घेतलं आहे. हलवाईने गंभीरतेने सांगितलं, आई, तुम्ही गुलामी का करता? जर तुम्ही स्वतः कमवू शकता तर कोणाची गुलामी करण्याची गरज नाही. ही संधी सोडू नका. विचार करा, जर तुम्ही हे काम केलं तर तुम्हाला कोणावरही अवलंबून राहावं लागणार नाही. हा माझा नंबर घ्या. जर करायचं मन झालं तर मला फोन करा. पण लक्षात ठेवा, ही संधी छोटी नाही आहे. ती तुमचं आयुष्य बदलू शकते. इतकं बोलून हलवाई तिथून निघून गेला. सावित्री देवी त्याच्या शब्दांवर विचार करत राहिल्या. मित्रांनो, त्याच दिवशी संध्याकाळी प्रियाने सावित्री देवींना जुने जेवण देत म्हटलं, खा, तुझ्यासाठी एवढं पुरेसं आहे. हे ऐकताच सावित्री देवींचा राग उफाळून आला. त्यांनी ते जेवण परत स्वयंपाकघरात ठेवून दिलं आणि ठरवलं की आता त्यांना आपली परिस्थिती बदलायची आहे. त्यांनी मंदिरात जाण्याचं कारण सांगितलं आणि हलवाईला फोन करून कामासाठी होकार दिला. सेठच्या नातवाच्या अन्नप्राशनाच्या दिवशी सावित्री देवींनी खीर तयार केली. जशी पाहुण्यांनी ती खीर खाल्ली तशी सगळ्यांनी त्यांच्या कलेची प्रशंसा केली. खीर इतकी अप्रतिम होती की सेठने सावित्री देवींना म्हटलं, तुमच्यासारखी खीर मी आजवर खाल्ली नाही. या एका कामानंतर सावित्री देवींना अनेक ठिकाणाहून खीर बनवण्याचे ऑर्डर येऊ लागले. त्या आता मंदिरात जाण्याच्या बहाण्याने हलवाईसोबत कामावर जाऊ लागल्या. त्यांच्या मेहनतीने आणि कौशल्याने त्यांना शहरभर प्रसिद्ध केलं. प्रियाला संशय येऊ लागला की सावित्री देवी कुठेतरी बाहेर जातात. पण तिने विचार केला, अरे, ही म्हातारी घरची कामं तर करते. ती कुठेही जाऊ दे, मला काय फरक पडतो. इकडे सावित्री देवी हळूहळू स्वतःच्या पायावर उभ्या राहत होत्या. काही महिने गेले आणि आता त्या केवळ सन्मान मिळवत नव्हत्या तर आपल्या छोट्या छोट्या गरजाही पूर्ण करत होत्या. एके दिवशी अभिषेक घरी आला आणि प्रियाला म्हणाला, ऐक, व्यवसायात मोठा तोटा झालाय. जर असंच चालू राहिलं तर आपल्याला हे घर विकावं लागेल. प्रिया घाबरून म्हणाली, घर विकून आपण कुठे राहायचं? अभिषेक म्हणाला, मी एक भाड्याचं घर पाहिलं आहे. तिथं आपण दोघं राहू आणि या म्हातारीला वृद्धाश्रमात ठेवू. त्यामुळे खर्च कमी होईल. शेवटी हिचे ओझं किती दिवस उचलणार? मित्रांनो, दोघांनी हे ठरवून टाकलं. काही दिवसांनी अभिषेकने आपल्या आईला सांगितलं, आई, तुला वृद्धाश्रमात नेण्याची वेळ आली आहे. हे घर मी विकलं आहे. आता आम्ही भाड्याच्या घरात राहू आणि तुझं ओझं मी आता उचलू शकत नाही. तुझ्यामुळे माझा व्यवसाय डुबला आहे. तू खूप अशुभ आहेस. मित्रांनो, सावित्री देवींनी मुलाचं बोलणं ऐकलं. त्यांचे डोळे अश्रूंनी भरून आले, पण त्यांनी आपल्या अश्रूंना लपवत म्हणाल्या, ठीक आहे बाळा, तू जसं म्हणशील तसं कर. पण मला 15 दिवसांची मुदत दे. मी माझ्या राहण्याची व्यवस्था करून घेईन. त्यानंतर मी स्वतःच इथून निघून जाईन. अभिषेकने विचार केला, चला, ती स्वतःहून जाईल तर चांगलंच आहे. माझ्यावर कोणी बोट ठेवणार नाही. सावित्री देवींनी आपल्या मनातील वेदना लपवून या 15 दिवसांत स्वतःला अधिक मजबूत बनवायचं ठरवलं. त्यांच्या मनात फक्त एकच विचार होता, स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि आपला आत्मसन्मान परत मिळवणं. मित्रांनो, आत्मनिर्भरता हा सन्मान मिळवण्याचा सर्वात मोठा मार्ग आहे. जोपर्यंत तुम्ही इतरांवर अवलंबून असता तोपर्यंत तुम्हाला अपमान सहन करावा लागतो. आत्मनिर्भरतेमुळेच सन्मान मिळतो. अभिषेक आणि प्रियाच्या वागणुकीमुळे दुखावलेल्या सावित्री देवींनी आपल्या परिस्थितींना आपली ताकद बनवलं. त्या आता लपून छपून लोकांच्या घरात स्वयंपाकाचं काम करू लागल्या. जिथं जिथं जात होत्या त्यांच्या बनवलेल्या खिरीची आणि देशी पदार्थांची प्रशंसा होत होती. हळूहळू त्यांना अधिक ऑर्डर येऊ लागल्या आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली. दररोज सकाळी सावित्री देवी गळ्यात झोळी आणि हातात काठी घेऊन घरातून निघत असत, जेणेकरून अभिषेक आणि प्रियाला वाटावं की त्या भीक मागून आपलं पोट भरत आहेत.
अभिषेक आणि प्रिया याकडे काहीच लक्ष देत नव्हते. त्यांना वाटलं, चला तिच्यापासून सुटका झाली, चांगलंच झालं. मित्रांनो, एके दिवशी हलवाईने सावित्री देवींना सांगितलं, आई, परदेशात एक मोठं आयोजन होणार आहे. तिथं देश विदेशातले लोक आपापले पारंपरिक पदार्थ बनवतील आणि ज्यांचा पदार्थ सर्वाधिक पसंत केला जाईल त्यांना 1 कोटींचं बक्षीस दिलं जाईल. हे ऐकून सावित्री देवींच्या डोळ्यात आशेचा प्रकाश दिसला. त्यांनी हलवाईला तिच्या परदेशात जाण्याचे कागदपत्र तयार करायला सांगितले. जाण्याच्या दिवशी सावित्री देवी रोजच्या प्रमाणे झोळीत थोडे कपडे ठेवून भीक मागण्याच्या बहाण्याने घरातून निघाल्या आणि हलवाईसोबत विमानाने परदेशात रवाना झाल्या. मित्रांनो, 2 दिवसांनी आयोजन सुरू झालं. प्रत्येकजण आपल्या पद्धतीचा स्वयंपाक करत होता. सावित्री देवी यांनी 4 विटांची चूल उभारली आणि वेगवेगळे देसी पदार्थ, खीर आणि पुरी तयार केली. सुरुवातीला कोणीही त्यांच्या जेवणाकडे लक्ष दिलं नाही, पण जसं कोणी त्यांच्या तयार केलेल्या पदार्थांचा आणि खिरीचा स्वाद चाखला तशी त्यांच्या जेवणाची प्रशंसा होऊ लागली. काही वेळातच त्यांच्या स्टॉलवर गर्दी जमली. जेव्हा निकाल जाहीर झाला तेव्हा सावित्री देवी यांना $1 कोटी बक्षीस देण्यात आलं. संपूर्ण हॉल टाळ्यांनी गुंजला. सावित्री देवींच्या डोळ्यांत आनंदाचे आणि अभिमानाचे अश्रू होते. त्याचबरोबर त्यांना तिथं राहण्याची सोयही देण्यात आली. सावित्री देवी यांनी ठरवलं की त्या आता परदेशातच राहतील. त्यांना माहीत होतं की जर त्या परत गेल्या तर अभिषेक आणि प्रिया त्यांची सगळी रक्कम हिसकावून घेतील. सावित्री देवी यांनी हलवाईसोबत मिळून परदेशात एक रेस्टॉरंट सुरू केलं. त्यांचं रेस्टॉरंट देसी पदार्थांसाठी प्रसिद्ध झालं. त्यांचं नाव वर्तमानपत्रांमध्ये आणि टीव्ही चॅनल्सवर झळकू लागलं. हळूहळू लोक त्यांच्या कथा जाणू लागले. एके दिवशी अभिषेकचा मुलगा आर्यन टीव्ही पाहत होता. त्याने चुकून चॅनेल बदललं जिथं सावित्री देवींची मुलाखत चालू होती. आर्यन ओरडू लागला, अरे आजी, आजी, बघा, आजी टीव्हीवर आहे. अभिषेक आणि प्रियाने हे सुरुवातीला मजेत घेतलं, पण जेव्हा त्यांनी टीव्हीवर सावित्री देवी यांना पाहिलं तेव्हा त्यांचे होश उडाले. त्यांना विश्वासच बसत नव्हता की त्यांची आई परदेशात एवढं मोठं नाव कमावत आहे. त्यांच्या दोघांच्या मनात लोभ निर्माण झाला. त्यांनी कसातरी सावित्री देवींचा फोन नंबर शोधला आणि त्यांना फोन केला. फोनवर अभिषेक आणि प्रिया गयावया करू लागले. त्यांनी माफी मागितली आणि म्हणाले, आई, तुम्ही घरी परत या. तुमच्याशिवाय काही चांगलं वाटत नाही. आम्हाला आमच्या चुकांचा आता पश्चात्ताप होतो आहे. पण सावित्री देवी यांनी कठोर स्वरात उत्तर दिलं, माझा कोणताही मुलगा किंवा सुनबाई नाही आहे. मी आता कोणाला ओळखत नाही. मी माझ्या आयुष्यात आनंदात आहे. अभिषेक आणि प्रियाने खूप प्रयत्न केला, पण सावित्री देवी यांनी फोन कट केला. मित्रांनो, सावित्री देवी यांनी आपल्या नातू आर्यनसाठी आपल्या बँक खात्यात मोठी रक्कम जमा करून ठेवली, जेणेकरून त्याचं भविष्य सुरक्षित राहील. पण अभिषेक आणि प्रियाला त्यांनी कोणतीही मदत केली नाही. सावित्री देवी आता परदेशात सन्मानाने आणि आनंदाने आपलं आयुष्य जगत होत्या. त्या इतरांसाठी प्रेरणा बनल्या होत्या. त्यांचं जीवन हे शिकवतं की आत्मनिर्भरता आणि सन्मानाने जगण्याचा निर्णयच सर्वात मोठं पाऊल असतं. आई वडिलांना कधीही ओझं समजू नये. असं म्हणतात, जो आपल्या आई वडिलांचा सन्मान करतो त्याच्या घरात सुख समृद्धीचा वास होतो. सावित्री देवींचं जीवन आपल्याला हे शिकवतं की कठीण परिस्थितीतही आत्मसन्मान आणि धैर्याने लढून विजय मिळवता येतो. दर्शक मित्रांनो, वृद्धपणी मुलं, सुनबाई आणि मुलांकडून अपमान सहन करावा लागू नये, मुलांकडून अपमानित होऊ नये आणि आपलं वृद्धत्व शांततेत जावं, यासाठी या 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्या आपल्या जीवनात नक्की अवलंबा. पहिली, आपल्या आयुष्यात सक्रिय असताना बचतीची सवय लावा. जसं शक्य असेल तसं धन भविष्यासाठी सुरक्षित ठेवा. आपल्या मालमत्तेला किंवा पैशांना पूर्णपणे मुलांच्या नावावर करण्यापूर्वी नीट विचार करा. वृद्धावस्थेत तुमच्याकडे आर्थिक सुरक्षा असलीच पाहिजे. पेन्शन योजनांचा लाभ घ्या. दुसरी, आपल्या अधिकारांचा त्याग करू नका. पालक म्हणून मुलांवर प्रेम करा, पण आपल्या आत्मसन्मानाला प्राधान्य द्या. आपल्या विचारांवर आणि निर्णयांवर ठाम राहा. मुलांशी प्रेम आणि विश्वासाचं नातं ठेवा, पण पूर्ण आयुष्य त्यांच्यावर अवलंबून राहू नका. सन्मान मागा, भीक नाही. नात्यांमध्ये पारदर्शकता आणि परस्पर सन्मान ठेवा. तिसरी, आपल्या आरोग्याची काळजी घ्या. नियमित आरोग्य तपासणी करा. संतुलित आहार आणि व्यायाम आपल्या दिनचर्येचा भाग बनवा. वृद्धावस्थेत मानसिक ताण टाळण्यासाठी सकारात्मक विचार स्वीकारा. कोणत्याही परिस्थितीत धैर्य सोडू नका. आपल्या आवडी आणि छंद जोपासा, जसं की बागकाम, वाचन किंवा सामाजिक कार्यात सहभाग घ्या. चौथी, आपल्या संपत्ती आणि अधिकारांसाठी योग्य वेळी कायदेशीर कागदपत्र तयार करा, जसं की वसियत.
समाजाशी जोडलेलं राहा. एकटेपणापासून वाचण्यासाठी मित्र आणि नातेवाईकांशी संपर्क ठेवा. अनेक सामाजिक संस्था वृद्धजनांच्या सुरक्षेसाठी आणि अधिकारांसाठी काम करतात, त्यांची मदत घ्या. वृद्धावस्थेला सन्मान आणि शांततेने जगण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आर्थिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनणं. सशक्त व्यक्तीचा अपमान होत नाही. आत्मनिर्भरतेमुळे सन्मान आणि सुरक्षितता मिळते. आपल्या जीवनाला अशा पद्धतीने घडवा की तुमचं वृद्धत्व केवळ सुरक्षितच नाही तर आनंददायीही असेल. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.